आपल्याला देव पूजायला फुलं लागतील, मग फुलं पण घेऊया थोडीशी. बॅगेत भरली आहेत, जाऊया. तिकीट पण काढायची आहे, तिकीट काढून झाली आपली. आता चर्चगेट फास्ट लागले 2 नंबरला, तर 2 नंबरला जाऊया. दादरला तर आलो आहोत आपण. प्रशांत पण येणार आहे, कुणाल पण आहे आपल्यासोबत. आपण आता जाऊया 11 नंबरला. 12 नंबरला आय थिंक गाडी लागते. 12 नंबरला जाऊया. चला. कुणाल आहे आपल्यासोबत आणि आपले दोघेही प्रवासी आपले भेटले आहेत. सोडा केला आपल्यासोबत. शमी पण आहे. शमी, आपली गाडी कुणाला, आपली गाडी किती नंबरला आहे? 18 नंबरला येईल. 18 नंबरला जाऊया आपण. 11:05ची गाडी आहे, म्हणजे 11:05ला सुटेल. आपला डबा S3 आहे. पुढे जाऊया आपण. कुणालचा आणि याचा डबा पुढे आहे, आपला S3 आहे. पण जाऊया S3 मध्ये. आमचा डब्बा पुढे आहे, तर आम्ही पुढे झालो. पुढे झालं ना. 71 म्हणजे पुढे येईल माझा. कोणता डब्बा? S4 आहे. हा बा माझा इथेच आहे. हा बा समोर. हा बा 71 इथेच आहे. हा रत्नागिरीला आलो आपण. शुभ सकाळ. थोड्याच वेळात राजापूरला पोहोचू. कुणाल पण आहे. वडापाव घेतलाय, बारक्याने घेतला नाही वडापाव. थोड्याच वेळात राजा. कुणाल वगैरे पुढे गेले. आपण त्यांना आता वरती भेटूया. ट्रेन पण सुटली
आपली थोडी लेट झाली. चला चल बाय भेटूया. आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले होते. वाटलं नव्हतं असे भेटतील पण भेटले. रिक्षा बघूया कुठली भेटते आपल्याला. प्रशांत पण आहे. चलो एक रिक्षा यांनी सांगितलं नाही ना. लालपरीचं आगमन नव्हते. राजापूर पाथर लालपरी काय आलोय आपण. यावर्षी काय भात शेती तर बघायला भेटणार नाही आपल्याला आपल्या समोर. यावर्षी केली नाही भात वाढलं बघ कसं जायचं. आणि सांगतो या सगळे या मुंबईला गावालाच या. हा गुंडा वसंत. नमस्कार मंडळी, मी रोहितारान स्वागत करत आहे कोकण उत्सव चॅनलवर. मी गावाला आलो आहे नागपंचमी निमित्त. आता आपल्या घरी नागोबा बसवायचा आहे. देव वगैरे पूजा पण करायची आहे. आजच रात्री निघणार आहे मी कोकण कन्यानी. तर आजचा संपूर्ण दिवस मी तुम्हाला दाखवतो का. म्हणून अजून देव पूजूचं आहे आणि परत नागोबा पण अजून पूजायचा आहे. नागोबा अजून आविकाकाकडून हाणला नाही. 11 वाजले, पूर्ण टाईम गेला आपला. साफसफाई करणं व्यवस्थित झालं आहे. देवपूजा मग नंतर भेटूया आपण. जेवण पण करायचं आहे. अजून जेवणाची पण तयारी काहीच झाली नाही आहे. चला देव पूजून घेऊया सर्वात आधी. नागोबा बसवायचा आपल्याला. पाऊस काय थांबत नाही आहे. दुर्वा काढायची आहे. त्याला पावसातून जायचं आपल्याला. खूप जोरात पाऊस आहे. दुर्वा घेतली आहे. आळूचं पान घेऊया. आळूचं पान घेऊया आणि आविकाकाच्या घरातून नागोबा घेऊन पूजूया.
नागपूजा झालेली आहे, देवपूजा झाली आहे. आता फक्त नैवेद्य दाखवायचा आहे. जेवण पण चालू आहे आपल्या नैवेद्याचा. डाळ इथे शिजते, भात पण झाला आपला, पापड करायचे आपल्याला. पाऊस कंटिन्यू चालू आहे. आपल्याला गणपती बघायला पण जायचं होतं, मग टाइम भेटला तर आपण जाऊया नक्की. म्हणून आपला नैवेद्य दाखवून तर झाला आहे. आता जस्ट दाखवला आणि देवाला पण दाखवला नैवेद्य. जास्त काय केलं नाही, एकटाच होतो म्हणून डाळ भात गुलाबजामुन दादरला घेतले होते. तुळशीला पण दाखवलं आपण नैवेद्य. आपण जेवून घेऊया, 2 वाजलेत. आपण पण जेवून घेऊया आता. अभि काका पण आपला नागोबा सोडतोय, आपण पण आता आपला नागोबा घेऊया बाहेर. नदी आपण आता देवळात चाललो आहोत. नदीला पाणी खूप वाढलं आहे. काय रे प्रशांत, पाणी खूप वाढलं आहे नदीला? अरे हे कायच नाही, आमच्या लहानपणी लय पेवायचो मी तिथे पहिल्याडे जायचा. पहिला एकदम मीच पेवण्यात हुशार होतो, पण बाकीचे लल्ली पिल्ली. तिथे मासे पण मारतायत वाटतं. काही लोक तिथे खवळे पकडतायत. आपण पण गणपतीला ट्राय करूया. भेटतात का प्रशांत असे? असे भेटतात, लय खूप भेटतात. आपण पण गणपती हां पकडणारच पाहिजे. आपण गणपतीला ट्राय करूया नक्की. पाया पडून घेऊया. नवलादेवी माती की जय. मंडळानं जास्त काय दाखवता आलं नाही. आता आपण निघायची वेळ झाली. आपण आता रेल्वे स्टेशनला चाललो आहोत. कोकणकन्या आहे आपली. मित्रांनो आता आपण खालती चाललो आहोत. ट्रेन लेट आहे. तर किती 9:30 झाले. 9:15ची ट्रेन होती. आपल्यासोबत प्रशांत पण आहे. प्रशांतचा कॉल आला आहे कामावरून. त्याने पण सुट्टी घेतली कामावर 1 दिवसाची. बघूया ट्रेन किती वाजता येते आपली.